मिरचीवर बोकड्या रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादक अडचणीत, क्वालिटी घसरली, नगदी पीक म्हणून मिरचीला पसंती, पारद व परिसरात एकरी खर्च 90 ते 95 हजार रुपये, शेतकरी कर्जबाजारी। भोकरदन तालुक्यातील पारद येथील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। मिरचीवर बोकड्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने क्वांटिटी घसरली आहे व क्वालिटीही घसरली आहे, त्यामुळे मिरची उत्पादक हवालदिल झालाय। भोकरदन तालुक्यातील शेती मिरची उत्पादक म्हणून ओळखला जातो, मात्र मागील काही वर्षात शेती करणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मिरचीची लागवड करायला सुरुवात केली। तसेच यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे मिरचीची क्वालिटी घसरली असून तिच्या दरही कमी झालाय, त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला। यावर्षी वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे। या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली, लागलेला खर्चही निघणार नाही। परिणामी दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन्न व भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा मिरचीकडे वळवला, पण उन्हाळी मिरचीला अगोदरच उष्णतेचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय, त्यामुळे काही प्रमाणात मिरचीची रोपे जळून गेली होती। आता कोकडा पडला, त्यामुळे सततच्या संकटाने शेतकरी हवालदिल झालाय। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे दिसून येत आहे। एकरी 1 लाख रुपये खर्च। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक 50% घटली। मिरचीसाठी रोप, खत, ठिबक, मल्चिंग आणि मजूर असा लाखो रुपये खर्च करण्यात आलाय। त्यामुळे मिरची पीक चांगलेच बहरले होते, परंतु त्यावर वातावरणाच्या बदलामुळे कोकडा रोग पडलाय। मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्याने स्थितीत मिरची नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी मिरची पीक उपटून फेकू लागले आहेत। पारद परिसरात यावर्षी हजारो एकर मिरचीची लागवड झाली, पण वातावरणाच्या बदलीमुळे यावर्षी मिरचीवर बोकडा व चुरडा मुरडा असा व्हायरस आल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। शेतकऱ्यांनी 70% जमिनीतून खत देणं गरजेचं राहिले, 30% हे फवारणीतून द्यावे, त्यामुळे न्यूट्रिशन रोग प्रतिकारक शक्ती म्हणून काम करेल। मी यावर्षी 1 एकर मिरची लागवड केली, त्यामध्ये 8000 मिरचीचे रोप लागले। लागवड केल्यानंतर दर 4 ते 5 दिवसानंतर फवारणी खते द्यावे लागतात, त्यामध्ये माझा आतापर्यंत 95 हजार रुपये खर्च झाला व उत्पन्न माझं 35 हजार रुपये आहे। त्यामुळे मी मिरचीचा प्लॉट उपटून फेकत आहे, त्यामध्ये मका लावावा लागणार अशी शेतकरी बांधवांची दुर्दशा पाहायला मिळत आहे। नमस्कार, रिपोर्टर हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना। आज आपण मिरचीच्या प्लॉट मध्ये आलो आहे। तर मिरचीच्या प्लॉट मध्ये साधारणपणे मागच्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड संभाजीनगर ते जालना या पार्ट मध्ये केलेली आहे। तर या सगळ्या पिकावरती सध्या एक कोकड्या रोगाचा जो प्रॉब्लेम आहे, लीफ कर्ल व्हायरस ज्याला आपण म्हणतो, तो भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याला सतावतोय। याच्या पाठीमागं बदलतं हवामान, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचं प्रमाण, जे की यावर्षी सगळ्यांना माहिती, मे आणि जून या पार्टमध्ये भरपूर ठिकाणी, बहुतांश ठिकाणी हा पाऊस पडला। याच्यामुळं पिकामधलं जे काही मिसमॅनेजमेंट आहे, जसं की तुमच्या वातावरणाला प्रतिकार करणं असेल किंवा किड्यांचा आणि आळीचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव, जसं की पांढरी माशी असेल, तुडतुडा असेल, तुमच्या पिकावरती येणारी आळी असेल किंवा फ्युजेरियम विल्ट ज्याला आपण जमिनीमधून जी काही बुरशी पिकाला लागते, याच्यामुळे झाडं वाळतात। तर याचा एक नमुना जर का आपल्याला बघायचा आहे, तर हे झाड आपल्या समोर आहे। अशा प्रकारचा चुरडा मुरडा पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो। साधारणपणे 1 एकरमध्ये 8000 रोपाची लागवड शेतकरी करतो। कमीत कमी मल्चिंग, जमीन तयार करणं, त्याच्यावरती येणारा तुमचा रोपाचा, लागवडीचा आणि फवारण्याचा एकंदरीत खर्च जर का बघितलं, 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंत पिकाला या ठिकाणी खर्च लागतो। आणि साधारणपणे शेतकऱ्याचा जो पहिला किंवा दुसरा तोडा निघतो, 10,000, 15,000 रुपयाचा तोडा निघतो, तर 1 किंवा 2 तोड्यामध्ये सध्या मिरची खराब होऊन जाते आणि अशा प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी येतोय। तर यावरती उपाययोजना करण्यासाठी तुम्ही मार्केटमधले विविध प्रकारचे मॉलिक्यूल आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन असं दोघांना एकत्रितपणे जर का घेतलं, तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळतील। त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता। माझं नाव आहे सगीर खा मजर खा पठाण। माझ्याजवळ जे आहे ते 1 एकर मिरची लागवडी करेल आहे आणि ती जी आहे तर 15 एप्रिलला मी लागवडी करेल आहे आणि तीचं लागवडीवर 1 लाख ते 1.25 लाख खर्च आलेला आहे आणि ते खर्च निघला नाही अजून। आणि त्याच्यावर जे आहे तर एक तोडा केला मी, त्याच्यावर समजून 20-25 हजार रुपये
ती आलेले आहे मला, आणि त्याच्यावर असं जे आहे तर कोकडा आणि हे असे झाडं झालेले आहे. त्याच्यामुळं जे आहे तर माझं नुकसान लयच मोठं झालेलं आहे. याच्यावर जे आहे तर सरकारनं काही ना काही लक्ष ठेवायला पाहिजे, हे माझी विनंती आहे. आता हे सध्या मला मिरची उपटून मक्का लावणं आहे. असं जे आहे तर आता मला किती नुकसान आलेलं आहे हे जे आहे तर लक्ष ठेवून सरकारनं काही ना काही निर्णय घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी शेतकरी सागर देशमुख पारद. माझ्याकडे जवळपास 1.25 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये मी आता 1 एकर मिरचीची लागवड केली. आणि काय झालं, मिरचीची लागवड केल्यानंतर ह्या वर्षीचं जे पाऊस आहे, ह्या पाण्याचं वातावरणाचा समतोल बिघडल्यामुळं या मिरचीवरती एवढ्या प्रमाणात व्हायरस आला, बोकड्या व्हायरस. त्याच्यामुळं जे शेतकरी आम्ही एकदम हातबल झालो. समजत नाही कोणतं औषध मारा, कुठलं कृषी अधिकाऱ्याचं आम्हाला कुठलं मार्गदर्शन नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं, आम्हाला कोणी कुठलंही औषध सांगतं ना, आम्ही ते औषध फवारत बसतो. आता आमची अशी कंडिशन झाली की ह्या मिरचीतून आम्हाला पैसे निघले तर नाही, पण खर्च लय होऊन घेतला. जवळपास 80-90 हजार रुपये खर्च झाला आणि आता 15 हजाराची मी मिरची विकली. त्याच्यामुळे नेमकं आता एवढी कंडिशन, आमची एवढी परिस्थिती खराब झाली की शेतकऱ्याला आता नेमकं पुढचा माल कोणचा लावायचा. आता मला ही मिरची उपटून जे आहे की मला एक तर मक्का सोयाबीन काहीतरी पेरायचं आहे. आणि आमचं काय होतं, शेतकऱ्याचं मार्केटला मिरचीला भाव नाही. आज रोजी मिरची दरवर्षी समजा ह्या वातावरणामध्ये ह्या वेळेनुसार 8-9 हजार मिरचीला भाव असतो. आता सध्या मिरचीला भाव 3-4 हजार रुपये. त्याच्यामुळं शेतकऱ्याची एवढी दयनीय असते, आमची एवढी खराब कंडिशन चालू आहे. कुठंतरी आमच्यावर शेतकऱ्यासाठी कृषी विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एवढं हातबल परिस्थिती झालेली आहे की ह्या झाडावर कुठलं औषध मारावं, काय फवारावं, काही समजून नाही लागलं. त्याच्यामुळं शासनाला विनंती आहे की ह्या शेतकऱ्यावर, आमच्या शेतकऱ्यावर आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे.